स्तोत्र संहिता 18 दाविदाने गायलेले मुक्तिगीत। मुख्य गव्यासाठी परमेश्वराचा सेवक दावीद ह्याचे स्तोत्र। परमेश्वराने त्याला त्याच्या सर्व वैऱ्यांच्या हातून व शौलाच्या हातून सोडवले। त्या दिवशी तो जी वचने गीतरूपाने परमेश्वरापुढे बोलला तीही एक हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो। 2 परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा, माझा देव, माझा खडका आहे, त्याचा आश्रय मी करतो। तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे। 3 स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो। 4 मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले। 5 अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले। 6 मीटर आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली, त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली। 7 तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, पर्वताचे पाय डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता। 8 त्याच्या नाकपुड्यातून धूर निघत होता, त्याच्या मुखातून ग्रासणारा अग्नी निघत होता, त्यामुळे निखारे धगधगत होते। 9 आकाश लव्हून तो खाली उतरला, त्याच्या पायांखाली निबिड अंधकार होता। 10 तो करुबारूढ होऊन उडाला, त्याने वायूच्या पंखांनी वेगाने उड्डाण केले। 11 त्याने आपणाला काळोखाने आच्छादून घेतले, त्याने आपणाला आकाशातील मेघमय अंधाराचा, दाट ढगांचा मंडप केला। 12 त्याच्या पुढील तेजाने घनमेघांमधून गारा व धगधगीत पिंगळ बाहेर पडले। 13 परमेश्वराने आकाशात गर्जना केली, परात्पराची वाणी झाली, गारा व धगधगीत पिंगळ बाहेर पडले। 14 त्याने आपले बाण सोडून त्यांची दाणादाण केली, त्याने विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली। 15 तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या धमकीने, तुझ्या नाकपुड्यांतील श्वासाच्या सोसाट्याने जलाशाचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले। 16 त्याने वरून हात लांब करून मला धरले आणि मोठ्या जलाशातून मला बाहेर काढले। 17 माझा बलाढ्य वैरी व माझे द्वेष्टे ह्यांच्या हातून मला त्याने सोडवले, कारण ते माझ्यापेक्षा अति बलिष्ठ होते। 18 माझ्या विपत्काली ते माझ्यावर चालून आले, तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला। 19 त्याने मला प्रशस्त स्थली बाहेर आणले, तो माझ्याविषयी संतुष्ट होता म्हणून त्याने मला सोडवले। 20 परमेश्वराने माझ्या नीतिमत्वाप्रमाणे मला फळ दिले, माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले। 21 कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही। 22 त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, मी त्याच्या विधींचा त्याग केला नाही। 23 मीटर त्याच्या दृष्टीने सात्विकतेने वागत असे आणि मी अनितीपासून स्वतःला अलिप्त राखले। 24 म्हणून परमेश्वराने माझ्या नीतिमत्वाप्रमाणे, त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे मला प्रतिफळ दिले। 25 दयावंताशी तू दयेने वागतोस, सात्विकाशी सात्विकतेने वागतोस। 26 शुद्धांशी तू शुद्ध भावनेने वागतोस, कुटिलांशी तू कुटिलतेने वागतोस। 27 दीन जनांना तू तारतोस, उन्मत्त दृष्टीच्या लोकांना नीच करतोस। 28 तू माझा दीप उजळतोस, परमेश्वर माझा देव, माझ्या अंधकाराचा प्रकाश करतो। 29 तुझ्या सहाय्याने मी फौजेवर चाल करून धावत जातो, माझ्या देवाच्या सहाय्याने मी तट उडून जातो। 30 देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग परिपूर्ण आहे, परमेश्वराचे वचन कसास उतरले आहे, त्यांचा आश्रय करणाऱ्या सर्वांची तो ढाल आहे। 31 परमेश्वरा वाचून देव कोण आहे? आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे? 32 तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधतो, तो माझा मार्ग निर्वेध करतो। 33 तो माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतो आणि उंच जागांवर माझी स्थापना करतो। 34 तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो, म्हणून माझे दंड पितळी धनुष्य वाकवतात। 35 तू मला आपली तारणरूपी ढाल दिली आहेस, आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरले आहेस, तुझ्या लिंतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे। 36 तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहेस,
माझे पाय घसरले नाहीत. 36 मीटर आपल्या वैऱ्यांच्या पाठीस लागून त्यांना गाठले आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय परत फिरलो नाही. 38 मीटर त्यांना इतका मार दिला की त्यांना उठता येईना, त्यांना मी पायांखाली तुडवले. 39 लढाईसाठी तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधला, माझ्यावर उठलेल्यांना तू माझ्याखाली चित केलेस. 40 तू माझ्या वैऱ्यांना पाठ दाखवायला लावले, मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला. 41 त्यांनी ओरड केली तरी त्यांना सोडवायला कोणी नव्हता, त्यांनी परमेश्वराचा धावा केला तरी त्याने त्यांचे ऐकले नाही. 42 तेव्हा वाऱ्याने उडणाऱ्या धुळीसारखे मी त्यांचे चूर्ण केले, रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना काढून टाकले. 43 लोकांच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केलेस, तू मला राष्ट्रांचा प्रमुख केलेस, जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले. 44 माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते माझ्या अधीन झाले, परदेशीय लोकांनी माझी खुशामत केली. 45 परदेशीय लोक गलित झाले, ते आपल्या कोटातून कापत कापत बाहेर आले. 46 परमेश्वर जिवंत आहे, त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो, माझे तारण करणाऱ्या देवाचा महिमा वाढो. 47 त्याच देवाने मला सूड उगवू दिला, राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली आणले. 48 तोच मला माझ्या वैऱ्यांपासून सोडवतो, माझ्या विरुद्ध उठणाऱ्यांवर तू माझे वर्चस्व करतोस, जुलमी मनुष्यांपासून मला सोडवतोस. 49 म्हणून हे परमेश्वरा, मी राष्ट्रांमध्ये तुझे स्तवन करीन, तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन. 50 तो आपल्या राजाला मोठे विजय देतो, आपल्या अभिषिक्ताला, दाविदाला व त्याच्या संततीला सर्वकाळ वात्सल्य दाखवतो.